सर्वांना नमस्कार. आदरणीय पवारसाहेब, आदरणीय ताई, आदरणीय व्यासपीठ आणि सर्व फेलोज आणि त्यांचे पालक. सर्वप्रथम सर्व फेलोज ज्यांचं शिक्षण त्याचबरोबर साहित्य आणि कृषी या तिन्ही विषयामध्ये फेलोशिपसाठी निवड झाली, त्या सर्वांचं अभिनंदन. 2000पेक्षा जास्त अर्ज या तिन्ही फेलोशिपसाठी आलेले आहेत आणि त्यातले 1700 फक्त ॲग्रिकल्चरसाठी आणि त्यातून फक्त 40 जणांची या फेलोशिपसाठी निवड होते किंवा साहित्य आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रासाठी सुद्धा 40 आणि फक्त 12 फेलोची निवड होते. म्हणजे कॉम्पिटिशन किती टफ आहेत आणि त्यातून तुमची निवड झाली आहे, त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने अभिनंदनासाठी पात्र आहात. पण त्याचबरोबर आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत असं मला वाटतं. आपण आता सर्वांना कल्पना आहेत, खास करून कृषी क्षेत्रामध्ये आव्हानं किती मोठी आहेत. आपल्याकडे जे महाराष्ट्राचं एक आधुनिक शेतीचं एक आपलं केंद्र म्हणून महाराष्ट्राची ओळख पूर्ण देशात आहे. आपल्या ज्या काही ऊस पिकात असेल, दूध क्षेत्रात असेल, फळपिकांमध्ये असेल, जे काही काम महाराष्ट्र करतो आहे ते नक्कीच पूर्ण देशासाठी सर्वांना त्याचं कित्ता गिरवावं असं काम होतं आहे. पण त्याचबरोबर खूप मोठा पल्ला गाठायचं याची सर्वांना कल्पना आहे. एकीकडे महाराष्ट्राची ओळख आधुनिक महाराष्ट्र म्हणून, त्याचबरोबर शेतीमध्ये हे सर्व विकासाचं किंवा इनोव्हेशनचं केंद्र म्हणून ओळख होते. पण त्याचबरोबर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत हे पण एक वस्तुस्थिती आहे जी आपण लक्षात ठेवायला हवीत. आणि त्यामुळे आपलं दिशा आपल्या सर्व फेलोची त्या दृष्टीने कशी स्पष्ट होते. म्हणजे तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर या सगळ्या वर्षभराच्या कार्यक्रमातून तुम्हाला स्वतःची दिशा कशी, तुमच्या स्वतःच्या आयुष्याची आणि त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये नक्की काय अपेक्षित आहेत आणि तुमचं पुढचं जे काय आयुष्य आहे ते तुम्ही कोणत्या एका स्पेसिफिक उद्देशासाठी देत आहेत याची जर वर्षभरात तुम्हाला सर्वांना सुस्पष्टता आली आणि तुम्ही त्या दिशेने काम पुढच्या आयुष्यात केलं तर मला वाटतं फेलोशिपचा खरा उद्देश सार्थक झाला असं म्हणायला हवं. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे कृषी औद्योगिक धोरण 1960च्या दरम्यान महाराष्ट्रात आणलं, त्यातून ऊस कारखानदारी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उभी राहिली. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक विकासाचं केंद्र म्हणून त्या संस्थांकडे पाहिलं गेलं आणि जे काही महाराष्ट्रात बदल झाला ते धोरणाचा तो भाग होता. त्याचबरोबर आदरणीय शरद पवार साहेबांच्या काळात जे काही कोरडवाहू फळबाग योजना आलीत, NHM सारखे मोठे प्रोग्राम आलेत, त्यातून जे काही नवी ऊसाबरोबर इतर पिकांमध्ये सुद्धा अशीच क्रांती घडायला लागली. आज जे काही ॲग्रिकल्चर इनोव्हेशनचं आर्टिफिशियल इनोव्हेशनचं मोठं काम बारामतीमध्ये घडतं आहे, जे पुढच्या काळामध्ये काय अपेक्षित आहेत ते सगळं विजन साहेबांनी पाहिलं आणि मला वाटतं ते प्रत्यक्ष आणण्याची जबाबदारी आपल्या सर्व फेलोची आहेत. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहेत. खरं तर प्रत्येक फेलोनी स्वतःला कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बघायला हवं. कार्यकर्ता म्हणजे राजकीय कार्यकर्ता नाही तर उद्योजक कार्यकर्ता. त्या अर्थाने आपण आपल्या शेती क्षेत्राकडे कसं बघतोय, तुम्ही आंतरपूर्ण म्हणून कसे घडतायत, प्रत्येक शेतकऱ्याला आंतरपूर्ण म्हणून कसं घडवतायत, प्रत्येक पिकाला एक इंडस्ट्री म्हणून कसं घडवतायत, ती त्या पिकाची इंडस्ट्री आहे ती आपली जगभर ती म्हणजे आपण कसे कॉम्पिटिटिव्ह होते की जगामध्ये महाराष्ट्र प्रत्येक पिकामध्ये कसा नंबर 1वर जातो आहे, नुसता उत्पादकतेमध्ये नाही तर पूर्ण एकंदरीत इंडस्ट्री म्हणून. आणि शेतकऱ्याचं फक्त नुसतं उत्पादन नाही वाढत तर त्याचं उत्पन्न कसं वाढेल, म्हणजे फक्त पिकाची उत्पादकता न वाढता किंवा खर्च कमी न होता त्याची पूर्ण इन्कम कसं वाढतं आहे, ही मला वाटतं काळाची गरज आहे. आपल्याला प्रत्येक पिकामध्ये आपला प्रत्येक शेतकरी, महाराष्ट्रातला 2 एकरचा शेतकरी तो कोरडवाहू जरी शेती करत असेल, पाण्याची अडचण असेल, मराठवाड्यात विदर्भात किंवा कोणत्याही अडचणीच्या ठिकाणी शेती करत असेल, पण त्याला त्या शेतीवर सन्मानाने जगता येईल एवढं उत्पन्न त्याला त्याच्या शेतीतून कसं मिळेल. म्हणजे ती 2 एकरची शेतीसुद्धा एक इंडस्ट्रीसारखी, एक बिझनेस युनिटसारखी कशी चालेल, अशा दृष्टीने आता आपल्याला विचार करायची गरज आहे. शेती हा काही फक्त एक सोशल ॲक्टिव्हिटी, वेलफेअर ॲक्टिव्हिटी नाही आहे, तर एक प्युअरली एक इंडस्ट्री आहे. प्रत्येक शेतकरी खरा त्या नजरेने आता स्वतःला कसं बघेल आणि ते करण्यामध्ये आपल्या सर्व फेलोची जबाबदारी मोठी असं मला वाटतं. कारण तुम्ही जर तसं सिद्ध करून दाखवलं स्वतःला तरच तुम्हाला इतरांना सांगण्याचा तसा अधिकार पोहोचतो. कृतीतून आपण आपला संदेश जायला हवा. फेलोजनी त्या दृष्टीने आपल्या या वर्षभरात शिकावं, अधिक त्यामध्ये त्यांची स्वतःचं संशोधनही त्या दृष्टीने व्हावं, त्यांचं स्किल त्या अर्थाने वाढावं. अशा अर्थाने आपण सर्व आपला हा सगळा प्रोग्रामची रचना आहे आणि त्यामध्ये जे काही बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटर्स असेल, सह्याद्री फार्म्स असेल, वर्षभर तुम्हाला त्या दृष्टीने मार्गदर्शन करतील आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये तुमची स्वतःच्या करिअरची दिशा अधिक स्पष्ट व्हावी अशा दृष्टीने
काम करतील एवढंच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना खात्री देईल. आणि त्याचबरोबर आपल्याकडून अपेक्षा करेल की या फेलोशिपच्या निमित्ताने जो काही साहेबांनी आणि त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण सेंटरनी आपल्यावर जो विश्वास ठेवलेला आहे की तुम्ही पुढच्या काळातील खऱ्या अर्थाने तुमच्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये आणि किंवा शिक्षण आणि साहित्यामध्ये आपण सर्व नेतृत्व करणार आहात आणि त्याचबरोबर ते महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यामध्ये आपली भूमिका त्याच्यामध्ये निभावणार आहात, तो विश्वास तुम्ही त्याला सर्व तुम्ही पात्र ठराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर हो साहेब आपल्याशी बोलणार आहेत. आम्ही 1 मिनिटासाठी पोडियम तिथे साहेबांच्या समोर घेतो आहोत. आणि कसा किती उत्पादन आहे हे सांगायची गरज आहे. साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की सह्याद्री काय काम करते ते थोडक्यात सांगावेत. बऱ्याच कृषी क्षेत्रात काम करण्याचं तरुणांना कल्पना असेल, पण इतरांच्या माहितीसाठी सुद्धा थोडक्यात सांगतो. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही द्राक्ष पिकामध्ये 2011मध्ये 700 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेली कंपनी, जिचे आज 30,000 फळ उत्पादक शेतकरी हे सभासद आहेत पूर्ण महाराष्ट्राच्या वेगळ्या भागातले. आणि टोटल आज जवळजवळ सर्व सभासदांची मिळून 50,000 एकरची या 8 फळपिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, काजू, टोमॅटो आणि स्वीटकॉर्न अशा 8 पिकांमध्ये पूर्ण मूल्य साखळी म्हणजे सीड टू प्लेट, म्हणजे बियाण्याचे सगळ्या त्याच्या प्रश्नापासून तर ग्राहकाच्या प्लेटमध्ये जेवढे काही प्रश्न येतात या 8 पिकांमधले ती सोडवणारी ही सगळ्यांची मिळून एक सामूहिक यंत्रणा म्हणून कार्यरत आहेत. 14 वर्षामध्ये सह्याद्री सुरुवात होताना 1 लाख रुपयाच्या भागभांडवलापासून सुरुवात झाली आणि 2012ला 14 लाखाची उलाढाल होती. आज यावर्षी 2,000 कोटीची उलाढाल आहेत. सह्याद्रीमध्ये मागच्या 14 वर्षामध्ये जवळजवळ 700 कोटीची गुंतवणूक झाली. आणि इथं थोडंसं आपल्याला अभिमानाने सांगावंसं वाटतं की हे करताना याच्यामध्ये भांडवल जे आलं हे सगळ्या शेतीतून सरप्लस जे तयार झालं त्यातून येत गेलं. 2011 ते 2018पर्यंत सह्याद्रीने कोणत्या प्रकारच्या सबसिडीसुद्धा ॲप्लायसुद्धा केलं नाही. शेती हा फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. 2 एकरामध्ये 3 एकरामध्ये सुद्धा 3-6 लाखापर्यंत उत्पन्न येऊ शकतं. महिन्याला 50,000 रुपये खात्रीशीर उत्पन्न येऊ शकतं. आणि 3 एकर शेतीसुद्धा एक हा फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. हे सिद्ध व्हायचं काम काही प्रमाणात सह्याद्रीने नक्कीच केलं आहे. काम खरं तर म्हणजे आज जे झालं आहे हे पायाभरणीचं आहे, अजून बरंच काम बाकी आहेत. आत्ता जे काही सह्याद्रीचं उलाढाल आहे त्याच्यामधलं 50% हे सगळं एक्सपोर्टमधून त्याचं उत्पन्न येतं. म्हणजे 2,000 कोटीपैकी 1,000 कोटीच्या आसपास हा 42 देशामध्ये निर्यात होते त्यातून येतात. ज्याच्यामध्ये निर्यातीमध्ये जपानपासून तर युरोपचे सर्व देशापासून तर अमेरिकेपर्यंत सर्व डेव्हलप कंट्रीमध्ये सह्याद्री प्रॉडक्ट जात आहे फ्रेश आणि प्रोसेस स्वरूपात. म्हणजे छोटा शेतकरीसुद्धा जागतिक बाजारामध्ये टिकू शकतो आणि तशी व्यवस्था उभी करू शकतो. हे काही प्रमाणामध्ये 14 वर्षामध्ये आम्ही अनुभवलं आहे. धन्यवाद. ताईंनी मगाशी म्हटलं का बऱ्याच ठिकाणी नवीन कोणी उद्योजक असेल किंवा कोणी एखादा फेरोजा असेल तर फायनान्सच्या अर्थाने बऱ्याच जणांचा पहिला प्रश्न असतो, सर्व आहेत पण भांडवलच नाही. खरं जर पाहिलं तर जो उद्योग फायदेशीर होऊ शकतो किंवा ज्याच्यामध्ये ज्या उद्योजकाविषयी तशी विश्वासार्हता तयार होते का हा योग्य दिशेने आहे, याचं इंटेन्शन स्पष्ट आहेत, त्याचबरोबर त्याचा क्लॅरिटी आहे म्हणजे व्हिजनविषयी क्लॅरिटी आहेत आणि कॅपॅबिलिटी आहेत, तर त्याला भांडवल हा काही कधी कमी पडायचा विषय नाही. खरं ताई आत्ता जर पाहिलं मागच्या 8 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये 8,000 ॲग्रीटेक स्टार्टअप तयार झालेत आणि त्या ॲग्रीटेक स्टार्टअपला जो फंड आला त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा रुपया नाही आहे, तो आला तो खाजगी बाजारातून आणि तो टोटल मिळून $3 बिलियन म्हणजे 24,000 कोटी आलेत. म्हणजे शासनाने केंद्र आणि राज्य सरकारने मिळून पूर्ण काही वेगळ्या योजनाच्या मार्फत शेतीमध्ये असे जे काही सबसिडीज वगैरे दिले असतील तर ते साधारण 6,000 कोटीच्या दरम्यान आहे आणि खाजगी क्षेत्राने 24,000 कोटी ॲग्रीटेक स्टार्टअपला भांडवल म्हणून पुरवलं. आता ते म्हणजे थोडक्यात जे कोणी तशा प्रकारचं क्षमता असलेले आणि त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये विश्वास आहे की हे करू शकतात, बदलू शकतात, अशा लोकांना भांडवल कमी पडत नाही. ही वस्तुस्थिती मागच्या 6 वर्षातलीच मी सांगितली. आणि खरं जर पाहिलं तर तुम्ही आता शेतीमधलं जेवढं कोणी आता काम करणार आहे त्यांना कल्पना आहे की एका दाण्याचे 1,000 दाणे होणारा म्हणजे एका रुपयाचे 1,000 रुपये होणारा हा शेती खरं व्यवसाय आहे. मग शेतीमध्ये भांडवल निर्मिती होणं ही त्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळं फक्त ते सिद्ध व्हायला पाहिजे. तुम्ही जर ते तुमच्या पातळीवर करू शकलेत
तर आपोआप म्हणजे इतरांचा जो काही भांडवलाचा ओघ आहे तुमच्याकडे यायला कमी पडत नाहीत. धन्यवाद.